मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसासांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. भाजप आमदार अमित गोरखे यांनी ही मागणी केली आहे. तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए आहेत. तर त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, आपण बघूया. जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मृत्यू पावलेल्या तनिषा भिसे यांच्या प्रकरणी आरोग्य विभागानं अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरलेलं आहे. डॉक्टर राधाकिशन पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयांकडे हा अहवाल सादर केलेला आहे. त्यामध्ये बऱ्याच बाबी नमूद केलेल्या आहेत. तनिषा भिसे या सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या आणि सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक होते. त्याच्यामुळं यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची राहणार आहे. अखेर त्यांना दोषी धरलेला आहे. तुम्ही पहिल्याच दिवशी दीनानाथ मंगेशकरांचा अहवाल खोटा आहे असं म्हटलेलं होतं आणि त्याच दिशेनं जे शासकीय यंत्रणांचे चौकशी समिती आहेत त्यांच्यामध्ये हे सगळ्या बाबी उघड होताना दिसतात. मी ठामपणे यासाठी सांगत होतो की पहिल्यापासून मी त्या सगळ्या घटनेला प्रत्यक्षदर्शी होतो आणि माझ्या कुटुंबातली ही घटना होती. आणि हा पहिला प्राथमिक अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचा अहवाल आज सादर झाला आहे. आणखी 2 अहवाल म्हणजे चॅरिटी कमिशनरचा अहवाल आणि शासकीय समिती असलेल्या यमुना जाधवांचा अहवाल या ठिकाणी येणं बाकी आहे. परंतु ह्या अहवालामधनं स्पष्ट दिसतंय की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधले डॉक्टर घैसास यांच्या या गोष्टीमुळं ही घटना घडलेली आहे. 4.5 ते 5 तास त्या ठिकाणी पेशंट त्या ठिकाणी होते. त्यांची कुटुंबीय धावपळ करत असताना CCTV फुटेजमध्ये दिसलेत आणि 10 लाख भराच याच गोष्टीमुळे त्यांना ॲडमिशन दिलं गेलं नाही. आणि म्हणून पुढची जी घटना आहे ती तिथंच जर त्यांनी ॲडमिट केलं असतं ती घडली नसती. पण हा अहवाल प्रथमदर्शनी असला तरी तो भिसे कुटुंबियांना न्याय देणारा अहवाल आहे. त्यामुळे पुढच्याही अहवालांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. केवळ डॉक्टर घैसास यामध्ये दोषी दिसत आहेत की डॉक्टर केरकर यांच्याशी पण सुशांतचं बोलणं या ठिकाणी त्या दिवशी होत होतं? नेमकं कोण कोण तुम्हाला त्यामध्ये दोषी या ठिकाणी दिसतं? कसं ह्याच्यामध्ये डॉक्टर घैसास आणि अकाउंट्समधल्या असलेल्या त्या ज्या टीम मेंबर आहेत त्यांच्या लेडीज त्या आहेत. केळकर सर ॲज अ ऑर्गनायझेशन म्हणून हेडिंग करत असताना ते इन्स्ट्रक्शन्स देत होते, पण ते इन्स्ट्रक्शन्स पाळण्याचं काम घैसासांनी केलं नाही हा माझा वैयक्तिक आरोप आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी का केलं नाही त्यालाही काही बॅकग्राऊंड असण्याची शक्यता आहे. ते पुढच्या अहवालामध्ये स्पष्ट होईल. मी पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर मंगेशकर परिवाराने आणि तत्कालीन आमच्या सरकारनं ज्या उदात्त हेतूनं हा दवाखाना चालू केला होता तो हेतू साध्यही झाला आहे. अनेक चांगल्या त्या ठिकाणी ऑपरेशन झाले, आधी अनेक गरिबांना मदत मिळते. पण आज डॉक्टर घैसास यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी या भिसे पेशंटला वागणूक दिली त्याचं खरं तर त्या घटनेमुळं हे हॉस्पिटलही बदनाम झालं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आंदोलनं व्हायला हवी होती पण ती होताना दिसली नाही. आज त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आंदोलनं झाली, तोडफोड झाली. याचं समर्थन मीही करणार नाही. खरं तर आणखी 2 अहवाल येणं अपेक्षित आहे. ते उद्या येतील आणि पुढची कारवाई या ठिकाणी होणार आहे. गुन्हा दाखल होऊ शकतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती उद्या संध्याकाळपर्यंत. खरं तर कारण माझं आत्ता माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर यांच्याशी बोलणं झालं आणि उद्या संध्याकाळपर्यंत हे तिन्ही अहवाल एकत्र करून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केले जातील आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल. आणि मला असं वाटतं की डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण शेवटी या दोन्ही अहवालातनं काय निघतंय मीही त्याची वाट बघतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.